नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाळ मूमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया आंब्याचा ठेचा। आंब्याचा ठेचा बनवण्यासाठी मी इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे, 2 आंबे घेतलेले आहे, 10 ते 15 लसणाच्या कळी घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। तर आता मी या आंब्याचे छोटे छोटे काप करून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी छोटे छोटे काप करून घेणार आहे। तुम्हाला हवे तसे तुम्ही काप करू शकता। तर अशा प्रकारे मी सर्व काप करून घेतलेले आहे। तर ठेचा बनवण्यासाठी मी इथे कढई तापवलेली आहे आणि त्यामध्ये एक गुटलं तेल टाकून घेणार आहे। 1 चमच जिरं घेतलेलं आहे मी। तुम्ही बघू शकता आपलं तेल चांगल्या प्रकारे तापलेलं आहे। आणि आता यामध्ये मी लसणाच्या कळ्या टाकून घेणार आहे। मिरच्या सुद्धा टाकून घेणार आहे आणि यामध्ये मी सर्व मिरच्या टाकून घेतलेल्या आहे आणि शेंगदाणे सुद्धा टाकून घेणार आहे आणि 5 मिनिट चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। 5 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या शेंगदाण्याचा कलर सुद्धा बदललेला आहे। बारीक चिरलेले आंब्याच्या फोडी मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे बारीक करून घेणार आहे। आणि आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि आता मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपला ठेचा चांगल्या प्रकारे बारीक करून झालेला आहे। मी हा ठेचा जास्त बारीक सुद्धा केलेला नाही आहे। तुम्ही बघू शकता आपला ठेचा हा चांगल्यापैकी तयार झालेला आहे। त्याची चव सुद्धा तिखट आणि आंबट आहे। तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। विदर्भाचा खादाळ या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।